यिर्मया अध्याय 6 बन्यामीन वंशज हो, यरुशलेमेतून रक्षणार्थ पळून जा. तकोवात रणशिंग फुंका, बेत हक्करेमावर ध्वज उभारा. कारण उत्तरेकडून अरिष्ट व मोठा नाश डोकावत आहे. सुंदर व सुकुमार अशा त्या सियोन कन्येचा मी उच्छेद करीन. मेंढपाळ आपले कळप घेऊन तिच्याकडे येतील. तिच्या आसपास आपले तंबू ठोकतील. त्यांच्यातला प्रत्येक आपापल्या स्थानी चरेल. तिच्याशी लढण्याची तयारी करा. उठा, आपण दुपारी चढाई करू. हाय हाय, दिवस कलला आहे. संध्याकाळची छाया वाढत आहे. उठा, आपण रात्री चढाई करून तिच्या वाड्यांचा नाश करू. कारण सेनाधीश परमेश्वर म्हणाला आहे की, झाडे तोडून यरुशलेमेसमोर मोर्चा रचा. पारिपत्य करावयाचे ते याच नगराचे. त्यांच्यात जुलूमच जुलूम माजला आहे. झऱ्यातून जसे नित्य नवे पाणी येते, तशी त्यात नित्य नवी दुष्टता घडते. त्याच्या ठाई बलात्कार व लुटालूट यांचा गोंगाट ऐकू येतो. नित्य माझ्यासमोर रोग आणि जखमा आहेत. यरुशलेमे, शुद्धीवर ये, नाही तर तुझवरचा माझा जीव उडेल. मी तुला ओसाड व निर्जन भूमी करीन. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, द्राक्षलतांचा सर्वा काढितात, तसा अवशिष्ट इस्रायलाचा सर्वा चाफ काढून नेतील. द्राक्षे खुडणाऱ्यांप्रमाणे तू आपला हात डहाळ्यांना घाल. मी हे कोणास सांगून पटवू, म्हणजे ते ऐकतील? पहा, त्यांचा कान बेसुनत आहे, त्यास ऐकू येत नाही. पहा, परमेश्वराचे वचन त्यास निंदास्पद झाले आहे. त्यात त्यास काही संतोष वाटत नाही. ह्याकरिता मी परमेश्वराच्या संतापाने भरलो आहे. तो दाबून ठेविता ठेविता मी थकलो आहे. रस्त्यातल्या पोरांवर, तरुणांच्या जमावावर तो सोड. नवरा व बायको, वृद्ध व पुऱ्या वयाचे, या सर्वांना तो गाठील. त्यांची घरे, शेते व स्त्रिया ही सर्व दुसऱ्याच्या हाती जातील. मी आपला हात देशच्या रहिवाशांवर उगारीन, असे परमेश्वर म्हणतो. कारण लहान थोर सर्व स्वहिताला हपापलेले आहेत. संदेष्ट्यापासून याजकापर्यंत सगळे कपटांचा व्यवहार करीतात. शांतीचे नाव नसता शांती शांती असे म्हणून माझ्या लोकांचा घाय ते वरवर बरा करीतात. त्यांनी अमंगल कृत्य केले, त्याची त्यास लाज वाटली काय? नाही, त्यास लाज मुळीच वाटली नाही. शरम कसली ती त्यांना ठाऊक नाही. म्हणून पतन पावणाऱ्यांबरोबर ते पतन पावतील. मी त्यांचा समाचार घेईन, तेव्हा ते ठोकर खाऊन पडतील, असे परमेश्वर म्हणतो. परमेश्वर म्हणतो, चव्हाट्यावर उभे राहून पहा आणि पुरातन मार्गांपैकी कोणता म्हणून विचारा.
सन्मार्गाने चाला, अशाने तुमच्या जीवास विश्रांती मिळेल. पण ते म्हणाले, आम्ही चालणार नाही. मी तुम्हावर पहारेकरी ठेवून तुम्हास म्हटले, रणशिंगाचा शब्द ऐका. पण ते म्हणाले, आम्ही ऐकत नाही. ह्याकरिता राष्ट्रांनो, तुम्ही ऐका. जमलेले लोक हो, त्यांचे काय होते ते समजून घ्या. अगे पृथ्वी, ऐक. पहा, मी या लोकांच्या कल्पनांचे फळ अर्थात विपत्ती त्याचवर आणीन, कारण त्यांनी माझी वचने ऐकली नाहीत. माझ्या नियमशास्त्राचा त्यांनी धिक्कार केला आहे. शबाहून ऊद व दूर देशाहून अगरू मजकडे आणण्याचे काय प्रयोजन? तुमच्या होमबलीनी मला संतोष नाही, तुमचे यज्ञबली मला पसंत नाहीत. ह्याकरिता परमेश्वर म्हणतो, पहा, मी या लोकांच्या वाटेत अडखळे ठेवीन. बाप व लेक दोघेही त्यावर ठोकर खाऊन पडतील. शेजारी आणि त्याचा मित्र हे नाश पावतील. परमेश्वर असे म्हणतो की, पहा, उत्तर देशाहून एक राष्ट्र येत आहे. पृथ्वीच्या दिगंतांपासून एक मोठे राष्ट्र उठत आहे. ते लोक धनुष्ये व भाले धारण करितात. ते क्रूर आहेत, त्यास दयामाया नाही. ते सागराप्रमाणे गर्जना करितात. ते घोड्यांवर स्वार झाले आहेत. हे सियोन कन्ये, ते युद्धास सिद्ध होऊन तुझविरुद्ध एकजुटीने येत आहेत. आम्ही त्यांचा लौकिक ऐकला आहे. आमचे हात गळले आहेत. आम्हास क्लेश झाला आहे. प्रसवणाऱ्या स्त्रीप्रमाणे वेणा लागल्या आहेत. मैदानात जाऊ नको, कारण शत्रूची तरवार व भीती चोहोकडे आहे. माझ्या लोकांच्या कन्ये, कमरेला गोणताट गुंडाळ, राखेत लोळ. एकुलत्या एका मुलाविषयीच्या शोकाप्रमाणे शोक व आक्रंदन कर, कारण लुटारू आम्हावर एकाएकी येईल. तू त्याचा मार्ग जाणावा व पारखावा, म्हणून मी तुला माझ्या लोकात पारख करणारा व दुर्ग असे ठेविले आहे. ते सर्व फितुर्यातले फितुरी आहेत. ते चोहोकडे चहाड्या करीत फिरतात. ते पितळ व लोखंड आहेत. त्या सर्वांची वर्तणूक बिघडली आहे. भाता फुंक फुंक फुंकला आहे. शिसे जळून खाक झाले आहे. ते गाळून गाळून थकले आहेत, तरी दुष्टांची छाननी काही झाली नाही. त्यास टाकाऊ रूपे म्हणतील, कारण परमेश्वराने त्यास टाकिले आहे.